स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवनवीन रंग येत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं कडवट शिवसैनिक महादेव गौड यांना उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मातोश्री या ऑफिसवर मोर्चा काढून निदर्शनं केली. यावेळी महादेव गौड यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. गेल्या 40 वर्षांपासून कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. महादेव गौड, उमा गौड यांनी काही दिवसांपूर्वी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांची मुलाखतही घेतली होती. ज्यांनी कार्यकर्त्यांची नगरसेवक पदाच्या उमेदवार पदासाठी मुलाखत घेतली तेच मुलाखत घेणारे महादेव गौड यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही ही मोठी शोकांतिका म्हटली जाते. जर मुलाखत घेणाऱ्यालाच उमेदवारी मिळत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून शिंदेंच्या शिवसेनेकडे आले होते. धनुष्यबाण ज्याच्याकडे आहे त्याच्याकडं मी कडवट शिवसैनिक म्हणून काम करतो असं त्यांनी सांगितलं होतं. गेल्या 5 वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर महादेव गौड हे निवडून आले आहेत. एक कडवट बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यांची शहरामध्ये ओळख आहे. प्रभाग क्रमांक 14 मधून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आज मातोश्रीवर भागातील संतप्त शिवसैनिक आणि महादेव गौड प्रेमींनी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याकडं यासाठी साथ घातली आणि लवकरच यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देण्यात आलं. जर उमेदवारी नाही मिळाली तर वेगळा निर्णय घेतला जाईल असा इशारा महादेव गौड यांनी दिलाय. तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. गेल्या काही वर्षापासून तुम्ही ठाकरे गटात होता. ठाकरे गटातून शिंदे गटात आला आणि आज तुम्हालाच तिकीट मिळत नाही, काय वाटतं? आणि या ठिकाणी गेली 36 वर्षे मी शिवसेना या पक्षामध्ये काम करतो. अगदी शिवसेनेचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेनेपासून उपशहर प्रमुख, शहर प्रमुख ते उपजिल्हा प्रमुख ही विविध पदं मी भोगलेली आहे. त्याचबरोबर गेली 30 वर्षे भागामध्ये मी काम करत असताना नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली आहे. त्यापैकी 5 वेळा मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. त्यामध्ये 3 निवडणुका मी धनुष्यबाणावर जिंकलेल्या आहेत आणि एक अपक्ष, एक आघाडी अशा 5 निवडणुका जिंकलेल्या आहेत 6 पैकी. असं असताना जर पक्ष माझ्यावर अन्याय करत असेल तर मला कुठल्याही परिस्थितीत मोठा निर्णय घ्यावा लागेल आणि मी शिवसेनेचा धनुष्यबाण आहे इकडं म्हणून मी शिंदे सेनेत आलेलं आहे. कारण सातत्याने मी धनुष्यबाण म्हणून जनतेच्या समोर गेलेलं आहे. आज जी जनता माझ्या पाठीमागं आहे ती धनुष्यबाण महादेव गौड, उमा गौड यांच्या पाठीशी जनता आहे. जे आम्ही काम केलं आहे गेल्या 30-35 वर्षामध्ये हे सामाजिक कार्य 80% समाजकारण, 20% राजकारण अशा पद्धतीचं माझं काम आहे आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन मी काम करतो. जर माझ्यावर अन्याय झाला तर मला 100% याचा विचार करावा लागेल आणि कुठला तरी निर्णय मला घ्यावा. सैनिक आहात, का तिकीट डावललं जातं आहे? परिस्थिती गावामध्ये असे प्रत्येक पक्षामध्ये आहे. शिवसेनेचे जवळजवळ 10 उमेदवार, 5 ते 6 नगरसेवक रिसेंटली आहेत, तरी बी त्यांना डावललं जाते का? मी सुरुवातीला सांगतो की मला ओपनमध्ये तिकीट देण्याचं जिल्हा प्रमुख वगैरे मान्य केलं. त्याच्यानंतरच्या कालावधीत तिथं शिवसेनेच्या 2 जागा घ्यायचं म्हणून मला जिल्हा प्रमुख सांगितलं. त्या ठिकाणी कदाचित अण्णा तुम्हाला थांबवून लेडीज सीट द्यावं लागेल. तर मी म्हटलं ठीक आहे, तेही प्रयत्न करू. त्या ठिकाणी 2 जागा शिवसेनेला देणार अशा पद्धतीचं वातावरण केलं. त्यानंतर लेडीज सीट देखील असताना देखील मी ते मान्य केलेले असताना जर माझ्यावर अन्याय होत असेल आणि मला थांबून जर तिसऱ्या पक्षाचे तिथं चिन्ह येऊन जर निवडणूक लढवत असतील तर मला ते मी गप बसण्यासारखा कार्यकर्त्याने मी थांबणार नाही. मुळात मी गेली 30-35 वर्षे पक्षासाठी काम करतोय, पक्षासाठी मी त्यालेले हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत माझ्यावर अन्याय झालेला तर मी त्याच्या विरोधात गेलेला माणूस आहे. आणि अशा कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर मी गप्प बसणारा कार्यकर्ता नाही, मी रडणारा कार्यकर्ता नाही, चळवळीनं धावून जाऊन त्याच्या पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. जर माझ्यावर अन्याय झाला तरी माझी जी जनता आहे ती गप्प बसणार नाही. त्या ठिकाणच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवतील आणि मला परत सभागृहामध्ये पाठवतील. शिवसेना एक वाचा फोडणारी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक म्हणलं जातं, तसं आता कडवट शिवसैनिक जागा होणार का? 100% मी होतो.
शिवसेने होतो, मला जिल्हा प्रमुख केलं नाही, माझ्यावर सातत्याने तिथं अन्याय होत गेला. 14ला मी विधानसभेचं तिकीट मागितलं, मला त्या ठिकाणी अन्याय केला. म्हणून मी पक्ष सोडताना अरुण दुधवडकरच्या एकेकरीपणाला वैतागून त्या ठिकाणी मी शिंदे सेनेत झाले. जर शिंदे सुद्धा जर मला न्याय नाही मिळाला तर मला 100% कुठला तरी चांगला निर्णय करायला लागेल. एक नाही तर 2-2, 3-3 वार्डात मी उमेदवार उभा करू शकतो. आणि माझी ताकद आहे आणि मी 100% करणार. कडवट शिवसैनिक जागवणार बाळासाहेबांचा. कडवट शिवसैनिक 100% जागा होणार. आज जे शिवसैनिक आहेत ते कडवट शिवसैनिक आहेत. ते कुणाला असं ह्याच्यासाठी लाचार होणारी माझ्याकडे कार्यकर्ते नाहीत. स्वाभिमानानं सांगतो, स्वाभिमानानं हा बंडगर माळ सातत्याने मी निवडून येणारा मी भाग जे असेल तर तो बंडगर माळ आहे. आणि त्यामुळं गेली 3 ते 5 वेळा निवडून येणारा एकच भाग आहे की तो बंडगर माळ.